श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 4. नरहरीला नारायणशास्त्री श्लोक सुभाषित शिकवू लागले. लहानपणीच नरहरीचे अनेक श्लोक सुभाषित पाठ झाले. गीतेचे श्लोकही नारायणशास्त्रींनी त्याला शिकवले. कोवळ्या मधुर आवाजात नरहरी संस्कृत श्लोक म्हणू लागला की रस्त्यावरून जाणारेही मुद्दाम थांबत, ऐकत राहत आणि त्याचं कौतुक करीत. लहान वयातच नरहरी पुरुष सुक्त, रुद्र, पवमान म्हणायला शिकला. वडिलांनी त्याला अमरकोश, लघुकौमुदी, गीता भेट दिली. सत्यभामाबाईंना गाण्याची खूप आवड होती. काम करतानाच त्या संतांचे अभंग किंवा पदे गुणगुणत राहायच्या. त्या स्वतःशीच अभंग गुणगुणू लागल्या की नरहरी ते मुद्दाम ऐकायचा. नरहरीला गाणं आवडतं हे लक्षात येताच सत्यभामाबाई त्याला गाणी म्हणून दाखवू लागल्या. दळण करण्यासाठी सत्यभामाबाई पहाटे लवकर उठायच्या. दळताना अनेक ओव्या रचून म्हणायच्या, अगदी हेल काढून. लहानग्या नरहरीला त्या आवाजानं जाग यायची. तो मुद्दाम उठून आजीजवळ यायचा आणि आजीच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहायचा. मग सत्यभामाबाईंना ओव्या म्हणायला अधिकच उत्साह यायचा. डाव्या हातानं त्या जात्याचा खुंटा गोल फिरवायच्या आणि उजव्या हातानं नरहरीला थोपटत राहायच्या. मधून मधून त्याच हातानं जात्याच्या मुखामध्ये घास घालायचा. नरहरी नाव नरहरीचं नाव ओव्यामध्ये गुंफून त्याला सुविचार सांगायच्या. आदल्या दिवशी नरहरीने जे केलं असेल त्याचा कौतुकानं ओव्यामध्ये उल्लेख करायच्या. जात्याच्या घरघरीत मिसळलेल्या आजीच्या गोड आवाजातील ओव्या नरहरीला ऐकणं हे आनंदाचं काम होतं. खूप आवडायचं. आजीची ही काव्य रचनेची आवड नरहरीत तेव्हापासूनच उतरली. पुढे नरहरींनी जी अनेक पदे रचली त्यातील भावभावनांची जी बीजं ती आजीकडून लहानपणीच आलेली होती, ऐकलेल्या ओव्यांमध्ये होती, असं ते एकदा म्हणालेही होते. नरहरीच्या 5व्या वाढदिवसाला स्वानंद स्वामींनी गोपाळकृष्ण, ध्रुव आणि प्रल्हाद यांची चित्र भेट दिली आणि म्हणाले, आजी तुला त्याच्या गोष्टी सांगेल बरं. आजीनं नरहरीला प्रल्हादाची गोष्ट सांगितली. ती ऐकून नरहरी थक्क होऊन गेला. म्हणाला, आजी मीही प्रल्हादासारखी देवाची भक्ती करणार हं. तेव्हापासून नरहरीला गोष्टींची गोडी लागली. रोज झोपताना आजीला नवी गोष्ट सांगायला लागायची. पुराणातल्या आणि भागवतातील गोष्टी आजी अगदी छान सांगायची. आजीला कथाकथनाचं अंग जात्याच होतं. आवाजात चढउतार करून, चेहऱ्यावर तसे हावभाव आणून ती गोष्ट रंगवून सांगायची. नरहरी अगदी गुंग होऊन जायचा. नरहरीला गोपाळकृष्णांच्या गोष्टी खूप आवडायच्या. कृष्णाची गोष्ट सांग ना, असा तो नेहमी हट्ट करायचा. तो कधी कधी आजीला म्हणे, आजी कृष्ण राहतो ते गोकुळ आकाशातच कुठेतरी असतं ना ग. पण मग आकाशातील त्या गोकुळातच जाऊया ना आपण. मला इथं राहायला नाही आवडत ग मुळीच. सकाळी सकाळी वासुदेवाची साद यायची. नरहरी रामा हो गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा हो गोविंदा वासुदेवा. ती साद ऐकताच नरहरी एकदम आनंदाने उठून म्हणायचा, मलाच बोलावतोय तो वासुदेव. धावत धावत नरहरी अंगणात यायचा. वासुदेव नाचत नाचत पुढे यायचा. डोक्यावर मोरपिसांचा मुकुट, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, बुक्का, घोळदार अंगरखा, गळ्यातून पुढं दोन्ही बाजूला सोडलेला शेला, काखेमध्ये झोळी, कमरेला खोवलेला पावा, उजव्या हातामध्ये टाळ, डाव्या हातात चिपळ्या, पायात चाळ, कानात कुंडल. नाचत नाचत टाळ चिपळ्या वाजवत पायातील चाळाच्या तालावर तो वासुदेव तन्मयतेनं गाणी म्हणत पुढे यायचा. अधूनमधून तो पावा वाजवत नाचायचा. नरहरी हसत हसत अगदी त्याच तालावर, त्याच चालीमध्ये अगदी तसंच नाचून दाखवायचा आणि ओळी म्हणायचा. आजीला मोठं कौतुक वाटायचं. नरहरी रोज आवडीनं देवदर्शनाला जायचा. भगवान नरहरीरायांचं देऊळ जवळच होतं. एकटाही जायचा आणि देवापुढं हात जोडून उभा राहायचा. टक लावून देवाकडं पाहत राहायचा. एक दिवस घरी गेल्यावर तो आजीला म्हणू लागला, आजी आज देव माझ्याकडे पाहून हसला. आजी म्हणाली, होय
हसणारच मुळी. देवाला तू खूप आवडतोस ना. एक दिवस नरहरी देवाला जाऊन आला आणि आजीला सांगू लागला, आज मला यायला उशीर झाला ना, तर देव रुसला होता गं आजी. त्यानं माझ्याकडे असं बघितलं. असं म्हणून नरहरीने रुसल्यासारखा चेहरा करून दाखवला. म्हणाला, मग मी देवाला सांगितलं, उद्या नाही मी उशीर करणार. मग देवाचा राग गेला आणि देव माझ्याकडे पाहून हसू लागला. आजी हसून म्हणाली, होय ना? तू एवढा गोड मुलगा आहेस रे. मग देवाचा राग किती वेळ तो राहणार? तो तुझ्याकडे पाहून हसणारच ना बाळा. एक दिवस नरहरी देवाला जाऊन आला आणि गंभीर चेहरा करून म्हणाला, आजी, तुला म्हणून सांगतो. कोणाला देव तुझ्याशी बोलल्याचं सांगू नको बरं. देव म्हणाला, तुझ्याशी मी बोलतो हे कोणाला सांगू नको. असं म्हणाला गं देव मला. मला देवाचं हे सांगणं ऐकायला पाहिजे ना? आजी म्हणाली, होय, बरोबर आहे. देवाचं सांगणं ऐकायलाच पाहिजे. कुणालाच काही सांगू नको बरं. मला सुद्धा नको. पण मग तुला नाही सांगितलं तर तुला राग नाही येणार? नको, नको. ते नाही मला चालायचं. आजीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, नाही रे, मुळीच नाही राग यायचा बरं मला. मी आजवर कधी रागवले का बाळा तुझ्यावर? नरहरीला सुटल्यासारखं वाटलं. त्यानंतर नरहरीनं देवळातल्या अनुभवांबद्दल सांगणं बंद केलं. श्रीराम समर्थ श्रीराम.